बंडखोर खासदार थेट सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या लग्नात रात्री 12 वाजता थेट एंट्री. ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी बंडखोरी केली. त्यापैकी एक खासदार ओमराजे निंबाळकर सोडले तर इतर 5 खासदार नक्की कुठे होते याबाबत माहिती नव्हती. शिवसेना शिंदे गटाकडून या 5 खासदारांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलेलं आहे. स्वतंत्र गट स्थापनेबद्दल त्यांनी यापूर्वीच लोकसभा अध्यक्षांना पत्रही दिलं. त्यात ओमराजे निंबाळकर यांच्या नावाचा समावेश आहे. शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरला अयशस्वी करण्यासाठी सगळे प्रयत्न ठाकरे गटाकडून केले जात आहेत. कालच ओमराजे निंबाळकर यांची मध्यरात्री शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी भेट घेतली आणि एवढंच नाही तर त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केल्याचं सूत्रांकडून कळतंय. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत बंडखोरी केली. त्यांनीही शिवसेना शिंदे गटाची साथ दिली. संजय दिना पाटील हे दिल्लीत असल्याचं कळत होतं. इतर 5 खासदारांसोबत असल्याची माहिती होती. काल मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये खासदार आणि NCPच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या मुलीचं लग्न पार पडलं. या लग्नात अचानक बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे ज्या लग्नात संजय दिना पाटील हे पोहोचले त्याच लग्नात उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. एका वेगळ्या आणि खास स्टाईलमध्ये बंडखोर खासदार संजय दिना पाटील पोहोचले. संजय दिना पाटील यांना पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला, कारण बंडखोरी केलेल्या खासदारांना सुरक्षित स्थळी शिंदे गटाकडून ठेवण्यात आलेलं होतं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.